नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील 6 राष्ट्रीय उद्यान. वनरक्षक भरती असो, पोलीस भरती असो, त्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे आणि 100% याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतो. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान एकूण 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. याचा आपण शॉर्टकट तयार केलेली आहे. आपण ही शॉर्टकट लक्षात ठेवू शकता. TGPNSC. TGPNSC हा शॉर्टकट कसा तयार केलेला आहे? ताडोबाचा टी, गुगामलचा जी, पेंचचा पी, नवेगावचा एन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचा एस आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानचा सी, असा TGPNSC असा आपण हा शॉर्टकट तयार केलेला आहे. तर राष्ट्रीय उद्यान याच्यावर 100% प्रश्न जीएस मध्ये येतो म्हणजे येतो. तर ताडोबा पहिलं स्थापन झालेलं राष्ट्रीय उद्यान आहे ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान. याचा जिल्हा कोणता आहे मित्रांनो? तर चंद्रपूर आहे. परीक्षेत विचारताना ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलं जातं, तर ते चंद्रपूर जिल्ह्यात आहे मित्रांनो. याची स्थापना केव्हा झाली? तर 1955 साली याची स्थापना झालेली आहे. 1955 ला याची स्थापना झालेली. आणि दुसरं आहे मित्रांनो गुगामल राष्ट्रीय उद्यान. गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यात आहे मित्रांनो. 1974 ला याची स्थापना झालेली आहे. अमरावती म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भूमी, गाडगेबाबांची भूमी. आणि ज्या संत तुकडोजी महाराजांनी या अखंड देशाला ग्रामगीतेतून ग्राम विकासाचा संदेश दिला, त्या तुकडोजी महाराज यांच्या भूमीत हे गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे. तिसरं राष्ट्रीय उद्यान मित्रांनो पेंच राष्ट्रीय उद्यान, ज्याला पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान सुद्धा म्हणतात. उद्या असा प्रश्न सुद्धा परीक्षेत विचारला जाऊ शकतो तुम्हाला. पेंच राष्ट्रीय उद्यानाचं दुसरं नाव काय? तर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं विस्तार क्षेत्र नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात आहे मित्रांनो. याची स्थापना 1975 साली झालेली आहे. त्याच्यानंतरचं चौथं नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यात आहे. याची स्थापना 1975 साली झालेली मित्रांनो. 5वं राष्ट्रीय उद्यान आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगर येथे आहे मित्रांनो. 1983 साली त्याची स्थापना झालेली मित्रांनो. त्यानंतर चांदोली राष्ट्रीय उद्यान 6वं जे आहे तर ते चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या क्षेत्रात विस्तारलेले आहे मित्रांनो. 2004 साली याची स्थापना झालेली आहे. तर असे एकूण जे 6 राष्ट्रीय उद्यान आहे हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. आणि याचा आपण शॉर्टकट फॉर्म्युला याच्या हिशोबाने तयार केलेला आहे की जे स्थापना वर्ष आहे 1955 पासून ते 2004 पर्यंत, म्हणजे जसं आपण कालावधीनुसार ते शॉर्टकट तयार केलेलं आहे. म्हणजे ताडोबा जे आहे ते 1955, गुगामल 74, पेंच 75, नवेगाव 75. तर 1975 साली कोणते 2 राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर ते म्हणजे पेंच आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यान. म्हणजे आणि मित्रांनो जे 5वं आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तर प्रश्न असा सुद्धा फिरवला जातो की मुंबई उपनगर येथे कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. त्याची स्थापना 1983 साली झाली आहे. म्हणजे हा शॉर्टकट तयार करताना आपण त्यांच्या वर्षानुक्रमानुसार हे लावलेलं आहे. त्याच्यामुळे हा शॉर्टकट लक्षात ठेवा. TGPNSC म्हणजे महाराष्ट्रातील सरळ सेवेच्या भरतीमध्ये 100% याच्यावर प्रश्न विचारला जातो. मागच्या वनरक्षकला सुद्धा याच्यावर प्रश्न आला होता आणि या भरतीत सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो.